आतापर्यंत महाराष्ट्राची ही नवरत्न ठरली आहेत भारतरत्न. पण तुम्हाला माहिती आहे का हे नवरत्न कोण आहेत? नाही तर मी सांगते. तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले महाराष्ट्रीय व्यक्तिमत्व म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. 29 ऑक्टोबर 1958 रोजी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. महाराष्ट्राला दुसरं भारतरत्न मिळालं 1963 साली महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांच्या रूपानं. तिसरे महाराष्ट्रीय व्यक्तिमत्व म्हणजे थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक विनायक नरहरी भावे अर्थात विनोबा भावे. चौथे आहेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि थोर समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. पाचवे आणि विश्वासाचे दुसरं नाव म्हणून ओळखले जाणाऱ्या टाटा समूहाला आणि देशालाही नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या JRD टाटा यांना 1992 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आलाय. आपल्या स्वर्गीय स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांना 2001 मध्ये सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारतीय संगीत विश्वातील इतिहास पुरुष पंडित भीमसेन जोशी यांना 2008 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आलाय. त्यानंतर आठवं म्हणजे महाराष्ट्राची शान आणि देशाचा अभिमान असलेल्या आपल्या सचिनला 2014 मध्ये भारतरत्न गौरवण्यात आलाय. ग्रामीण विकास, शिक्षण व समाजसेवेचे महान कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना 2019 मध्ये मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित केलाय.